नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमराज चामोर्शीकर तुमचा एऑन ॲचा प्लॅटफॉर्म स्वागत करतो आहे। आज आपण जो टॉपिक आहे आपला लाईट, ज्यावर फिजिक्समध्ये सर्वात जास्त प्रश्न विचारले जातात त्यावरचे न्यूमरिकल्स कव्हर करण्याचा प्रयत्न करू। कारण न्यूमरिकल्स आयोगाने जर मी मागच्या काही 5-7 वर्षाचे पेपर जर बघितले तर माझ्या लक्षात येतात की टोटल 9 प्रश्न हे विचारलेले आहेत। आणि आपण जे आज काही जे प्रॅक्टिससाठी क्वेश्चन्स घेणार आहोत, सगळ्यात शेवटी मी तुम्हाला प्रॅक्टिस म्हणून किंवा होमवर्क म्हणून ते 9 प्रश्न ज्या आयोगाचे होते ते तुम्हाला सॉल्व्ह करता यायला पाहिजे म्हणून ते होमवर्क म्हणून देणार आहे। पण आधी त्यासोबत आपण काही प्रश्न सॉल्व्ह करून घेऊ, त्यातून कॉन्सेप्ट समजू किंवा प्रश्न कसं सॉल्व्ह करतायत, कोणत्या गोष्टीकडे तुम्हाला न्यूमरिकल सॉल्व्ह करताना भान ठेवायचं आहे, हे सगळं आपण आधी डिस्कस करू। आणि मग काय तर तुम्हाला ते होमवर्कचे प्रश्न मिळणार आहेत। फाईल कुठून डाउनलोड करता येईल ते दोन्ही पण टेलिग्राम चॅनल्स जे तुम्हाला आहेत ते मी तुम्हाला थोडंच सांगतोच आहे। पण त्याआधी एक लक्षात घ्या की एक रिव्हिजन बॅच स्टार्ट होत आहे 10 जूनपासून सामान्य विज्ञानची आहे, जी राज्यसेवा आणि संयुक्त गट ब गट क आणि त्यासोबत काही मेन्स अशा सगळ्यांसाठी ते हेल्पफुल आहे। पण येणारी जी परीक्षा आहेत म्हणजे राज्यसेवा आणि कंबाईन त्यासाठी ते तर फार हेल्पफुल आहे। आणि मेन इम्पॉर्टंट म्हणजे काय तर हे 3 महिन्यापर्यंत हे दोन्ही पण एक्झाम्स तर होऊन जातील, तोपर्यंत अनलिमिटेड वॉच आहे। म्हणजे तुम्हाला कधी डाऊट आला तरी पण काय तर तो टॉपिक ओपन करून तो बघता येईलच। जी लाईव्ह ऑनलाईन बॅच आहे 10 जून लक्षात ठेवायचे, 2 इथं कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत, त्यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करून त्याबद्दलची अधिक माहिती मिळवता येईल। वैशिष्ट्य काय आहे तर बघा 20+ लेक्चर्स अवेलेबल आहेत, त्यावर प्रोव्हाइड केले जातील। PDF नोट जे पण आपण क्लासमध्ये घेणार ते सगळे PDF तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार। टॉपिकनुसार मागील 10 वर्षाचे प्रश्नांचे विश्लेषण 10-12 जमेल तेवढे आपण वर्षाचे प्रश्नांचे विश्लेषण घेऊ। न्यूमरिकलची प्रॅक्टिस सुद्धा आपण काही आता ही सिरीज सुरू केलेलीच आहे, पण त्या व्यतिरिक्त अजून काही न्यूमरिकल्स त्यावेळेस सुद्धा घेणार आहोत। लक्षात घ्यायचे की 10 वर्षाचे 5 वर्षाचे जे PYQs आहेत ते ऑलरेडी मी यूट्यूब प्लॅटफॉर्मला चॅनलला हे टाकलेले आहेतच, ते वर्षानुसार प्रत्येक वर्षानुसार टाकलेले आहेत। आणि सगळे टॉपिक झाल्यानंतर सगळे शिकवून झाल्यानंतर तुम्हाला एक 500+ क्वेश्चन बँक्स ते प्रोव्हाइड केली जाणार आहे। चला तर बघा सुरू करूया आपण। टॉपिक घेतोय आज आपण लाईट, त्यावरची न्यूमरिकल्स घेतोय। हे सगळे चॅप्टरची लिस्ट आहे, जर तुम्हाला रिवाइज करायचं आहे टॉपिक अभ्यास करायचा आहे, डिटेल जरी अभ्यास करायचं सगळे याच्यामध्ये दिलेलं आहे। या शाळेच्या स्टेट बोर्डची पुस्तक आहे त्यामध्ये सगळे चॅप्टरची लिस्ट आहे। न्यूमरिकल सुद्धा यामधलेच मी घेतलेले आहेत, ठीक आहे। कुठून डाउनलोड करता येईल फाईल तर MPSC_AON आणि त्यासोबतच एस एक्झाम रेस या दोन्ही टेलिग्राम चॅनलला सगळे फाईल्स आतापर्यंत झालेले आणि आता जे पुढे होणार आहेत सगळे यावर तुम्हाला अवेलेबल मिळेल, व्हिडिओची लिंक आणि फाईल्स। बघा पहिला प्रश्न काय होता, 40 डिग्री आपतन कोन। आपतन कोन म्हणजेच काय की ज्याला आपण इन्सिडेंट अँगल म्हणतो, असलेला प्रकाश किरण आरशापासून परावर्तित होणारा म्हणजे रिफ्लेक्शन होताना आरशाशी किती अंशाचा कोन तयार करेल। आता आरसा जर म्हटला तर आरसा जर असा आरसा असेल तर याच्यावरून होतं काय तर रिफ्लेक्शन होतं, म्हणजे प्लेन आरसा असेल किंवा कोणताही आरसा असेल तरी पण आरसा हा कोणत्या बेसिसवर काम करतो तर रिफ्लेक्शन म्हणजे ज्याला परावर्तन म्हटलं जातं। आणि परावर्तनाचा नियम लक्षात ठेवा की आरसा किंवा हा फ्लॅट सरफेस आहे, या ठिकाणी जर मी एक परपेंडिक्युलर टाकला ज्याला आपण 90 डिग्री म्हणतो, हा जर टाकला तर या नॉर्मल सोबत, याला नॉर्मल म्हणतो, हा परपेंडिक्युलर आहे, त्या नॉर्मल सोबत जो अँगल होतो हा इन्सिडेंट अँगल आहे, जो प्रकाश किरण येत आहे याला इन्सिडेंट अँगल म्हणू आपण, तो दिला इथं ऑलरेडी की 40 डिग्री आहे। हा इन्सिडेंट अँगल आणि हा जो रिफ्लेक्ट झालेला आहे हा जो अँगल आहे हे दोन्ही पण अँगल म्हणजे अँगल I आणि अँगल R हे दोन्ही पण काय तर दोन्ही पण सेम असतात। अँगल I आणि अँगल R दोन्ही पण सेम असतात, म्हणजे हा 40 आहे तर हा 40 असणार। याचा अर्थ इथे आपल्याला विचारलं काय तर बघा की आरशाशी किती अंशाचा कोन होईल, कोणाचा परावर्तित किरणाचा, आरशापासून परावर्तित होत असताना आरशाशी म्हणजे हा परावर्तित होत आहे तर हा आरशासोबत किती अंशाचा कोन तयार होईल हे विचारले। याचा अर्थ हा जर 40 आहे तर या 90 मधून, या पूर्ण 90 मधून 40 मायनस केलं तर हा मिळणार किती मला तर 50 डिग्री। फार सोपा प्रश्न होता, जो बेसिक लॉ ऑफ रिफ्लेक्शन मधला पहिलाच रिफ्लेक्शन आहे, अँगल I = अँगल R, त्या बेसिसवर हा प्रश्न आहे पण आरशाशी संबंधित पण आहे। नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा काय दिलाय। पुढचा प्रश्न परत एक आरशाशी म्हणजे मिररशी रिलेटेड आहे, पण आता हा स्पेरिकल मिररचा वरचा प्रश्न आहे, थोडासा मोठा प्रश्न आहे। 2-3 प्रश्न याच्यामध्ये कव्हर होतात, म्हणजे प्रश्न जर काही विचारलं ना आयोगाने तरी पण ते आपल्याला मार्क करता येतात। इथं 2-3 प्रश्न दिले आहेत। राजर्षीला 10 सेंटीमीटर नाभीय अंतर असलेल्या अंतर्वक्र आरशाच्या साहाय्याने आरशापासून 30 सेंटीमीटर अंतर असलेल्या वस्तूची 5 सेंटीमीटर उंचीची उलटी प्रतिमा मिळवायची आहे। बघा ऍक्च्युली काय दिलंय, मी एक डायग्राम काढून घेतो म्हणजे तुम्हाला सगळं क्लिअर होऊन जाईल। आपल्याला रे डायग्राम्स हे शाळेच्या पुस्तकात दिलेले आहेत। सपोज असा एक अंतर्गोल आरसा आहे किंवा ज्याला आपण कॉन्केव्ह मिरर म्हणतो, तो दिलाय 10 सेंटीमीटर नाभीय अंतर म्हणजेच काय की फोकल लेंथ। बघा की हा अंतर आहे याला पोल म्हणतात, इथं लेट्स से की फोकस आहे तर हा 10 सेंटीमीटर असतो। हा जेवढा काही अंतर असेल तेवढाच अंतर मी इकडे घेतो ज्याला आपण सेंटर म्हणू। तर हा लक्षात ठेवायचे की हा फोकल लेंथ आहे, हा 10 सेंटीमीटर दिलाय ऑलरेडी, किंवा मी इथं लिहून घेतो जो डेटा दिलेला आहे फिजिक्सचे प्रश्न सॉल्व्ह करताना जनरली असे सॉल्व्ह करायचे 10 सेंटीमीटर।
आणि हां, त्यासोबतच अजून एक लक्षात ठेवा की कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन म्हणजेच काय की प्लस मायनस कुठे द्यायचे. नेहमी लक्षात ठेवा की या पोलच्या डाव्या बाजूचा अंतर हा मायनस लिहिला जातो, उजव्या बाजूचा प्लस लिहिला जातो, वरचा अंतर पॉझिटिव्ह आणि खालचा अंतर निगेटिव्ह. याचा अर्थ हा जो फोकल लेंथ आहे हा या पोलच्या डाव्या बाजूला आहे, त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा की हा जो फोकल लेंथ आहे कॉन्केव्ह मिररचा हा नेहमी मायनस येणार आहे, हा नेहमी मायनस येईल. फोकल लेंथ हा नेहमी मायनस येणार आहे कॉन्केव्हचा, कॉन्केव्ह मिरर -10 सेंटीमीटर. नेक्स्ट, अंतर्वक्र आरशाच्या साहाय्याने आरशापासून 30 सेंटीमीटर असलेल्या वस्तूची म्हणजेच काय की 30 सेंटीमीटर बघा 10 आणि 10. नेहमी अजून एक कार्टेशियन साइन कन्व्हेन्शनचा एक नियम नेहमी लक्षात ठेवायचा आहे की जो वस्तू आहे ती नेहमी आरशाच्या डाव्या बाजूलाच ठेवायची आहे. याचा अर्थ जो ऑब्जेक्ट डिस्टन्स आहे ज्याला आपण युने डिनोट करतो तो 30 सेंटीमीटर फक्त लिहू नका, सोबत लक्षात ठेवायचं की तो डाव्या बाजूला असल्यामुळे मायनस लिहायचा आहे, अदरवाईज सगळं आन्सर चुकणार. 5 सेंटीमीटर उंचीची उलटी प्रतिमा म्हणजे जिथं कुठं प्रतिमा तयार होईल ती याच्या खाली तयार होईल, उलटी तयार होणार आहे आणि किती तर 5 सेंटीमीटर. आता ही उंची आहे इमेजची त्यामुळे इथं लिहितो मी h2. उलटी म्हणजे खालच्या बाजूला त्यामुळे फक्त 5 सेंटीमीटर नाही तर लक्षात ठेवायचे -5 सेंटीमीटर लिहायचं आहे. उलटी प्रतिमा मिळवायची आहे तर तिने पडदा आरशापासून किती अंतरावर ठेवावा, म्हणजे पडदा म्हणजे काय तर इमेज किती अंतरावर आपल्याला मिळेल ते काढायचं आहे. याचा अर्थ v ची व्हॅल्यू काढायची आहे ज्याला आपण इमेज डिस्टन्स म्हणतो. तसेच तिने मिळवलेल्या प्रतिमेचे स्वरूप म्हणजेच काय की रिअल आहे की व्हर्च्युअल आहे, रिअल आहे की व्हर्च्युअल आहे म्हणजेच वास्तव आहे की आभासी आहे हे डिसाईड करायचं आहे. आणि वस्तूचा आकार काय आहे, वस्तूचा आकार म्हणजे काय की या हाईटपेक्षा ऑब्जेक्टपेक्षा जी इमेज तयार होणार आहे ती छोटी तयार होईल की मोठी तयार होईल हे सुद्धा डिसाईड करायचे. त्यासाठी आपल्याला दोन्ही हाईट आहे ते माहिती असायला पाहिजे. आपल्याला इमेज हाईट तर मिळालेली आहे. बघा एक रफ डायग्राम काढून दाखवतोय मी की नेमकी डायग्राम कशी तयार होते. जे नियम आहेत आपले रेस डायग्राम काढण्याचे ते काय की सपोज पहिला नियम जर मी यूज केला की जर एखादी लाईट रे हा जर याला जर पॅरल गेला म्हणजे प्रिन्सिपल एक्सिसला जर पॅरल गेला तर तो रिफ्लेक्ट होऊन या फोकसमधून जातो आणि या फोकसमधून जर गेला तर तो रिफ्लेक्ट होऊन तो पॅरलेल येतो आणि जिथं कुठं मिळतील त्या ठिकाणी अशी इमेज तयार होईल. याचा अर्थ बघा की आपला आन्सर नेमका किती येऊ शकतो. या v चा आन्सर नेमका किती येईल तर हे 10 आहे, हे 10 आहे म्हणजे हे 10 आणि 20, 10 आणि 20 च्या मध्ये 15 16 17 असा काहीतरी आपला आन्सर येईल. आणि ती पण बघा की मायनस खालच्या बाजूला येत आहे कारण आपली हाईटच मायनस आहे, मायनस म्हणजे काय तर खालच्या बाजूला. याचा अर्थ आपला आन्सर तर बरोबर आहे आणि आपला आन्सर तो पण बघा की v चा आन्सर आपला पोलच्या डाव्या बाजूलाच आहे त्यामुळे आपला आन्सर या v चा आन्सर सुद्धा मायनसच यायला पाहिजे. ठीक आहे, या डायग्रामवरून थोडंफार काय तर आपल्याला लक्षात येतं. आणि इमेज कशी तयार होईल तर ती पण बघा ती कशी तयार होईल म्हणजे v चा आन्सर जर आपला मायनस आला तर यावरून लक्षात येते की आरशाचा जर डाव्या बाजूला जर तयार होत असेल तर त्याला आपण रिअल इमेज म्हणतो, त्याला काय तर रिअल इमेज. हे कसं डिसाईड होईल जर आपला v चा आन्सर मायनस आला तर डिसाईड होणार आहे म्हणजे आपण फॉर्म्युला तर काढणार आहोत. अदरवाईज जर तुम्हाला फक्त एवढंच विचारलं तर ही अशी डायग्राम काढायची आणि आन्सर मार्क करायचे, कॅल्क्युलेशन्स करायची गरज नाही. बघा आता मी डायग्रामवरून थोडीफार आपल्याला आयडिया आली की नेमकं काय आन्सर येऊ शकतो. मी तुम्हाला फॉर्म्युलानी पण सांगतोय की नेमकं कसं आपल्याला आन्सर काढता येईल. एक्झॅक्ट जर व्हॅल्यू काढायचे सगळ्यात आधी आपल्याला इथे यूज करायचे तो म्हणजे काय तर मिरर फॉर्म्युला जो आहे काय तर 1/f = 1/v + 1/u. इथं सगळे व्हॅल्यू जर पुट केले तर बघा कारण मला f आणि u माहिती आहे तर v नक्कीच निघेल इथं. तर इथं आन्सर 1/f म्हणजे -1/10 v ची व्हॅल्यू काढायची आहे प्लस 1/u, u म्हणजे काय तर -30. आता नेक्स्ट v काढायचे मी हा सगळं त्या बाजूला घेऊन जातो तर मला काय मिळेल तर बघा k 1/v आहे, या बाजूला हा -1/10 आहे, हा मायनस त्या बाजूला घेऊन गेलं तर प्लस होणार म्हणजे +1/30. सो 1/v = या दोघांचा LCM येणार 30. इथं 30 आणण्यासाठी 3 चा गुणाकार करू आणि इथं 30 आणण्याची गरज नाही कारण ऑलरेडी आहे त्यामुळे आन्सर येणार काय तर बघा 1/v = -3 + 1 -2/30 आणि इथं 2 चा भाग दिला तर -1/15. सो v = किती आला आपला आन्सर बघा मायनस. आपल्याला एक्सपेक्टेड होता की -v चा आन्सर हा निगेटिव्ह यायला पाहिजे आणि तो पण किती यायला पाहिजे 10 आणि 20 च्या मध्ये, जो एक्झॅक्टली तेवढाच आलाय. सो आपल्याला v चा आन्सर मिळालाय की v चा आन्सर किती आहे तर -15 सेंटीमीटर, -15 सेंटीमीटर. बरोबर. आता बघा की हे सगळं डिसाईड झालं की पडदा -15 सेंटीमीटर म्हणजे 15 सेंटीमीटर पोलच्या डाव्या बाजूला किंवा आरशाच्या डाव्या बाजूला ठेवायचा आहे, तो क्लिअर झाला. इमेज कशी तयार झाली तर रिअल तयार झाली कारण तो मायनस आन्सर आले, तो पण क्लिअर झाले. वस्तूचा आकार कसा काढता येईल तर बघा दुसरा अजून एक मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला आहे तो यूज करायचा आहे आणि आपल्याला डिसाईड करायचं आहे की वस्तूचा आकार हा कसा येणार तो.
बघा वस्तूचा आकार कसा काढता येईल, तर मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे की काय असतं की ऑब्जेक्टपेक्षा इमेज किती मोठी तयार झाली आहे, हे ऑब्जेक्ट हाईट आणि इमेज हाईट, तर याच्यापेक्षा या ऑब्जेक्टपेक्षा हे किती मोठी तयार झालेली आहे ते आपल्याला काढायचं. सो याचा फॉर्म्युला आहे काय, तर -v/u. एक तर हा फॉर्म्युला, हा फॉर्म्युला आपल्याला डिसाईड करायचे काय, तर इथं H2 दिलेला आहे, H1 काढायचे आहे, तरच आपल्याला डिसाईड करता येईल छोटा आहे की मोठा आहे म्हणून. त्यामुळे बघा इथे व्हॅल्यूज पुट करून घेतो. H2 ची व्हॅल्यू आहे -5, H1 काढायचा आहे, मायनस v ची व्हॅल्यू किती आहे तर -15 आणि u ची व्हॅल्यू किती आहे -30. नेक्स्ट हा मायनस आणि मायनस साइन इथं कॅन्सल केला, हा मायनस आणि मायनस साइन इथं पण कॅन्सल करतोय मी. काय मिळतंय तर बघा हे 15चे भाग दिले इथं 2चा, आता 2 गुणाकारामध्ये 5 म्हणजे 10 होईल आणि हे H1 या बाजूला घेऊन येतोय. सो आपला आन्सर आलं काय तर 10 आणि ते पण पॉझिटिव्ह आलं, कारण आपण ऑब्जेक्ट नेहमी वर ठेवतो. H1चा आन्सर नेहमी पॉझिटिव्हच यायला पाहिजे, कारण ऑब्जेक्ट नेहमी आरशाचा डाव्या बाजूला आणि ते पण त्या प्रिन्सिपल एक्सिसच्या वर असते, वर असल्यामुळे हाईट नेहमी पॉझिटिव्ह येणार. आणि म्हणून बघा की याच्यापेक्षा की जे ऑब्जेक्ट होता हा जो H1 होता, ऑब्जेक्टपेक्षा जी इमेज आहे ती अर्ध्याच उंचीची तयार होणार आहे. इथं काय विचारलं आपल्याला बघा, वस्तूचा आकार काय आहे, वस्तूचा आकार त्या इमेजपेक्षा डबल आहे, वस्तूचा आकार त्या इमेजपेक्षा कसा आहे तर तो डबल आहे. या पद्धतीने प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. आपण जे 2-3 प्रश्न सॉल्व्ह केलेत यामध्ये की व्हीचा आन्सर काढला, त्यानंतर इमेज हाईट काढली, त्यानंतर वस्तूचा स्वरूप कसा आहे तो पण काढला, सॉरी प्रतिमेचा स्वरूप कसं आहे ते पण काढलं, आणि काहीतरी यापैकी कुठला तरी एखादी प्रश्न किंवा 2 भाग पेपरमध्ये विचारले जाण्याची शक्यता आहे. सेम प्रश्न, हा प्रश्न कशाचा होता तर हा अंतर्वक्र म्हणजे कॉन्केव्ह मिररचा होता. कॉन्व्हेक्सचा पण विचारला जाऊ शकतो. त्यासोबत लेन्सचे पण 2 प्रकार आहेत, कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स, ते पण विचारले जाऊ शकतात. एक प्रकार तर आपण क्लासमध्ये म्हणजे आता इथंच घेणार आहोत, हा एक घ्यायला जमेल तर कॉन्व्हेक्सचा नक्की एखादी प्रश्न असाच ट्राय करून बघा. बघा पुढचा प्रश्न काय आहे, पाण्याचा निरपेक्ष अपवर्तनांक 1.36 असल्यास, निरपेक्ष अपवर्तनांक म्हणजे काय, ज्याला ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणतात. आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे नेमकं काय की ज्या वेळेस एखादी लाईट रे हा जर दुसऱ्या मीडियममध्ये जात आहे, मीडियम जर बदलत आहे तर अशा वेळेस काय होतो, तो आपला मार्ग बदलतो. का बदलतो, कारण त्याचा स्पीड आहे हा प्रत्येक मीडियममध्ये वेगवेगळा असतो आणि म्हणून काय तर तो मार्ग बदलतो. आता त्यालाच तो किती बेंड होतो आहे, तो आपला मार्ग बदलतोय तर तो बेंड होऊन किती बेंड होतोय त्यालाच तो कशाने डिनोट करतात तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आणि याचा फॉर्म्युला काय तर एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचे की v1/v2. v1 म्हणजेच काय तर ज्या माध्यमातून तो प्रकाश किरण येत आहे आणि ज्या माध्यमात तो प्रकाश किरण जात आहे तो झाला v2. इथं काय म्हटलंय आपल्याला, निरपेक्ष अपवर्तनांक 1.36 आहे. हा आणि इथं ॲब्सोल्यूट याचा अर्थ काय की ज्या वेळेस प्रकाश किरण व्हॅक्यूम मधून येत आहे, म्हणजे पहिला मीडियम ज्याच्यातून तो येणार आहे तो जर व्हॅक्यूम असेल तर अशा वेळेस त्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सला काय म्हणतात तर ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणतात. प्रकाशाचा पाण्यातील वेग किती असेल ना तो काढायचा आहे. याचा अर्थ काय तर बघा की सपोज असं पाणी आहे आणि लाईट रे असा आला आणि असा बेंड झाला, तर हा झाला v1 इथं आणि इथं झाला v2, तर हा झाला व्हॅक्यूम. तर या व्हॅक्यूम मध्ये जो स्पीड आहे तो किती आहे तर तो इथं दिलाय ऑलरेडी की 3.10⁸ आणि v2 ची व्हॅल्यू तर काढायचं आहे. बस एवढंच तर फक्त आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. आपल्याला फक्त तुम्हाला याचा फक्त कॉन्सेप्ट माहित असायला पाहिजे की ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे नेमकं काय. सो v2 इक्वल टू काय येणार बघा, v2 इक्वल टू 3 × 10⁸ डिवायडेड बाय 1.36. सोपं करून घेतो मी याला, दोन्ही ठिकाणी 100-100चा गुणाकार करतो म्हणजे पॉईंट निघून जाईल. 136 × 10⁸. इथं भाग जातोय बघा, कितीचा भाग जाईल, 36ला 4चा भाग जातो, 300ला पण जातो, त्यामुळे डायरेक्ट मी 2-2चा देण्यापेक्षा 4चा भाग देतोय. 4चा दिला तर इथे येणार 75, इथं 4चा दिला तर 4 त्रिक 12 आणि 4 चौक 16, 34चा भाग जातो. म्हणजे जर मी 75 भागाकारामध्ये जर 34 केलं तर बघा काय ते 34 दुने 68, 7 बाकी उरलेत. भाग जात नाही त्यामुळे इथं पॉईंट देतोय, त्यामुळे इथं 0 दिलं. 34 दुने 68 येणार, किती बाकी उरतील आता 2 आणि 0, म्हणजे इथं 0, म्हणजे इथं 0 आले आणि परत आता हे परत भाग देता येईल आपल्याला, म्हणजे इथं परत पुढे संख्या येईल. आपण आपल्या आन्सर काढून घेऊ की इथं काय ना तर 2.2, परत त्याच्या पुढे काही संख्या आहेत 0 वगैरे समथिंग × 10⁸ जसा आहे तसाच हा काय तर, आणि युनिट लिहा मीटर/सेकंड, हा याचा आन्सर असणार आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा की जसं मगाशी आपण एक मिररचा प्रश्न सॉल्व्ह केला होता, सेम तसाच एक आता लेन्सचा प्रश्न आहे जो कॉन्व्हेक्स लेन्स आहे. एक वस्तू बहिर्गोल भिंगापासून 20 सेंटीमीटर अंतरावर, परत एक काम करून घेतो, डायग्राम काढून घेतोय म्हणजे समजायला आपल्याला सोपी जातं की हा लेन्स आहे, याचा सेंटरमध्ये हा जो पॉईंट असतो याला ऑप्टिकल सेंटर म्हणतात आणि ही तेच प्रिन्सिपल एक्सिस आहे की भिंगापासून 20 सेंटीमीटर अंतरावर मुख्य अक्षावर लंब ठेवली आहे. किती अंतरावर तर बघा की 20, सपोज मी हा इथं कन्सिडर करतो की हा एवढा डिस्टन्स इथं काय ठेवलं, एखादी ऑब्जेक्ट ठेवलाय आणि हा ऑप्टिकल सेंटर पासून हा जो डिस्टन्स, नेहमी लक्षात ठेवा की मिररमध्ये पोल पासून मोजतात, इथं ऑप्टिकल सेंटर पासून अंतर मोजलं जातो.
याच्या या बाजूला नेहमी लक्षात ठेवायचं की तो मायनस, कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन प्लस मायनस तोच आहे की इथून इकडे मायनस तिकडे प्लस, वर प्लस खाली मायनस. त्यामुळे इकडे या ऑप्टिकल सेंटर पासून हा जो डिस्टन्स आहे हा आहे 20 सेंटीमीटर. लिहून घेतोय मी इथं. ऑब्जेक्ट डिस्टन्स नेहमी युनिट डिनोट करतात, 20 सेंटीमीटर आहे, पण डाव्या बाजूला वस्तू ठेवली जाते नियमानुसार, नेहमी वस्तू डाव्या बाजूला ठेवली जाते, त्यामुळे तो मायनस घेतला मी. मुख्य अक्षावर लंब ठेवली आहे, वस्तूची उंची 5 सेंटीमीटर म्हणजे H1 दिलेला आहे 5 सेंटीमीटर. आता वस्तूची उंची नेहमी काय तर या रेषेच्या वरच्या बाजूलाच असणार आहे, त्यामुळे तो प्लसच असणार. भिंगाचे नाभी अंतर 10 सेंटीमीटर म्हणजे F इक्वल टू काय ना तो 10 सेंटीमीटर. याचं पण बघा मायनस प्लस मायनस डिसाईड करून घेऊ की ज्यावेळेस कॉन्व्हेक्स लेन्स असतं त्यावेळेस नेमकं काय होतं की हा लाईट रे आला पार करून हा दुसऱ्या भागात जातो, म्हणजे फोकस कुठं असणार तर या ठिकाणी असणार, आणि हा इथून इथपर्यंत जो अंतर असतो त्याला फोकल लेंथ म्हटलं जातं, जो याच्या राईट साईडला आहे, त्यामुळे हा फोकल लेंथ नेहमी लक्षात ठेवायचं की प्लस असणार. कॉन्व्हेक्स लेन्स मध्ये फोकल लेंथ हा नेहमी पॉझिटिव्ह असणार आहे, कॉन्केव्ह लेन्स मध्ये तो निगेटिव्ह असेल, आणि त्याचाच उलट करा म्हणजे काहीतरी मिरर मध्ये होत असतो, त्यामुळे हा तर पॉझिटिव्हच असणार. प्रतिमेचे असल्यास प्रतिमेचे स्वरूप काढायचं आहे, म्हणजे प्रतिमेचे स्वरूप काढायचे म्हणजे काय तर प्रतिमाची आपण हाईट काढून घेऊ किती आहे. स्वरूप म्हणजे काय की ते रिअल आहे की व्हर्च्युअल आहे ते पण डिसाईड करू. रिअल आहे, रिअल ऑर व्हर्च्युअल ते डिसाईड करू आपण. नेहमी लक्षात घ्यायचंय की मिरर मध्ये जर डाव्या बाजूला इमेज तयार होते त्याला आपण रिअल म्हणतो, पण उजव्या बाजूला जर तयार होत असेल त्याला व्हर्च्युअल म्हणतो. त्याच्याच उलट लेन्स मध्ये आहे, या बाजूला रिअल या बाजूला व्हर्च्युअल. हे शॉर्टकट सांगितलं कुठल्या तरी एखाद्या व्हिडिओमध्ये आपण कॉन्सेप्ट क्लिअर करून घेऊ की रिअल आणि व्हर्च्युअल काय. शॉर्टकट लक्षात ठेवा की लेन्सच्या उजव्या बाजूला रिअल, कारण लाईट रे पार करून जातात, त्यामुळे या बाजूला रिअल या बाजूला व्हर्च्युअल. मिरर मध्ये त्याला उलट करायचंय, त्यामुळे आपली इमेज या बाजूला तयार झाली तर ते रिअल म्हणू, या बाजूला तयार झाली तर व्हर्च्युअल म्हणू आपण. प्रतिमेचे स्वरूप ते डिसाईड करून घेऊ आपण. स्थान म्हणजे काय तर ते कुठं इमेज पाहायला मिळेल, म्हणजे व्ही काढायचे आपल्याला, ज्या ठिकाणी आपण पडदा ठेवू त्या ठिकाणी त्याचं स्थान असणार. आकार म्हणजे काय तर तेच H2 हाईट काढायची आपल्याला. सांगा तसेच वस्तूची प्रतिमा वस्तूपेक्षा किती मोठी आहे, किती मोठी आहे म्हणजे काय तर मॅग्निफिकेशन काढायचं आहे. ठीक आहे, बघा आता परत सेम तसाच प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. नियम पण तेच वापरून घेऊ, कारण सारखेच नियम आहेत मिररचे आणि लेन्सचे, की एक लाईट रे जर पॅरलल गेला तर तो फोकस मधून पास जातो, हा फोकस मधून पास झाला सरळ गेला. दुसरा जर लाईट रे मी नियमानुसार जर ऑप्टिकल सेंटर मधून टाकला तर लेन्स असल्यामुळे तो सरळ जातो, वापस येत नाही. जिथं कुठं मिळेल या ठिकाणी भेटतोय तर या ठिकाणी याची इमेज तयार होत आहे. याचा अर्थ आपला आन्सर बघा काय काय एक्सपेक्टेड आहे. आपली H2 चा आन्सर या रेषेच्या खाली आहे, त्यामुळे H2 चा आन्सर तर मायनस येईल. H2 चा आन्सर नेहमी लक्षात ठेवा मायनस येणार आहे. आणि V चा आन्सर बघा की इमेज या ठिकाणी होत आहे, त्यामुळे या ऑप्टिकल सेंटरच्या राईट साईडला असल्यामुळे तो काय होत आहे तर तो V पॉझिटिव्ह येणार आहे. आन्सर किती येणार तर तो पॉझिटिव्ह, आणि हा डिस्टन्स 20 आहे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, आणि फोकल लेंथ किती आहे तर 10 आहे. आता जर तुम्ही थोडंसं नीट जर अभ्यास केला तर बघा हा 10 आहे आणि हा 10 आहे, तेव्हा हा 20 होईल. म्हणजे हा सेंटरवर ठेवलाय, आणि जर थोडं रिवाइज केलं तर नक्कीच लक्षात येते की जर सेंटरवर ऑब्जेक्ट असेल ना तर हा सेंटरवरच, म्हणजे हा 20 आहे तर हा इकडे सुद्धा 20, त्याच ठिकाणी इमेज सुद्धा तयार होते. हे वर होते ते खाली होते, याची हाईट जेवढी आहे तेवढीच त्याची वर राहणार, फक्त याची प्लस लिहायची त्याची मायनस लिहायची. म्हणजे आपला जो आन्सर आहे हा V चा आन्सर हा -20 आहे ना, तिथं +20 येईल. H1 चा आन्सर इथं +5 आहे, तर इथं सुद्धा काहीतरी इथं -5 येणार. तो आन्सर आपल्याला एक्सपेक्टेड आहे. आपण फॉर्म्युलाने पण सॉल्व्ह करून बघू की आन्सर आपले बरोबर येतात का. बघा सगळ्यात आधी जसं मागचा प्रश्न सॉल्व्ह केला होता त्याच पद्धतीने हा सॉल्व्ह करायचा आहे, फक्त इथं लेन्स फॉर्म्युला यूज करून घेऊ. फॉर्म्युला आहे काय तर 1/f = 1/v - 1/u. व्हॅल्यू जर पुट केले तर काय मिळतंय बघा, 1/10 = v ची व्हॅल्यू काढायची आहे आणि u ची व्हॅल्यू आहे -20, सो हा -20. नेक्स्ट हा मायनस मायनस प्लस होईल आणि त्याला त्या बाजूला घेऊन गेलं तर तो परत मायनस होणार, म्हणजे -20 = 1/v राहणार. नेक्स्ट 1/v इथं जर आपण दोघांचा एलसीएम घेतलं तर 20 होणार. इथं 20 करण्यासाठी 2 करावं लागेल आणि इथं 20 करायची गरज नाही, त्यामुळे 1/v हा 20 आणि 2 मधून एक गेला 1. सो v ची व्हॅल्यू किती आली तर 20, त्यामुळे v ची व्हॅल्यू बघा 20. मी तुम्हाला म्हटलं होतं की हे सारखंच येणार म्हणून, हे सारखंच येणार, फक्त हा मायनस आहे तर हा प्लस, आणि आपला आन्सरही प्लसच आलेला आहे. सो इथून आपल्याला इमेज किती डिस्टन्सवर मिळेल किंवा स्क्रीन किती डिस्टन्सवर ठेवता येईल हे आपल्याला काढता आलं. नेक्स्ट आपल्याला काय काढायचंय तर परत आपल्याला H2 म्हणजे इमेज हाईट काढायची आहे. इमेज किती अंतरावर असेल हे तर काढलं, पण इमेजची हाईट पण काढायची आहे आपल्याला. त्यासाठी फॉर्म्युला परत मॅग्निफिकेशन H2/H1 = v/u. मिरर मध्ये इथं -v/u आहे, यामध्ये फक्त v/u आहे. व्हॅल्यूज पुट करू बघा काय ते. H2 ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे, H1 ची व्हॅल्यू आहे प्लस,
व्ही ची व्हॅल्यू आहे 20 आणि यू ची व्हॅल्यू आहे -20. हे 20 कॅन्सल केलं तर मग राहतं काय तर H2 इक्वल टू हा मायनस आणि हा 5 म्हणजे -5 -5 सेंटीमीटर राहणार. बघा H1 5 सेंटीमीटर आलं होतं, त्यामुळे H2 -5 तुम्हाला सांगितलं होतं की सारख्या साईडचं येणार, फक्त तो प्लस आहे तो मायनस आहे, कारण रेषेचा खाली येणार आहे, ऑब्जेक्टवर इमेज खाली, त्यामुळे आन्सर काय नंतर -5. त्यामुळे हे पण मिळालं आपल्याला की हे किती आहे तर -5 सेंटीमीटर. राईट. आता नेक्स्ट काय विचारलंय आपल्याला की वस्तूपेक्षा किती मोठी आहे. आता ते डायग्राम मध्ये पण सांगितलं होतं किंवा इथं पण लक्षात येतंय की वस्तू जेवढी आहे तेवढंच काय तर ते आपल्याला त्याचं मॅग्निफिकेशन म्हणजे इमेज पण तेवढीच मिळत आहे. ते कसं काढता येईल तर या H2 आणि H1 या फॉर्म्युल्यामध्ये ठेवायचं. मॅग्निफिकेशन ज्याला म्हणतात, विशालन म्हणजे किती मोठी इमेज तयार झालेली आहे. तर H2 ची व्हॅल्यू बघा किती आली आहे तर -5 आणि H1 आहे 5. सो आन्सर मॅग्निफिकेशन येणार -1. -1 म्हणजे काय की तेवढीच इमेज तयार होईल आणि मायनस म्हणजे काय तर खालच्या बाजूला तयार होणार आहे. सो या सगळ्या आन्सरवरून आपण काय तर हा पूर्ण प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. ज्याच्या जे पण 3-4 प्रश्न विचारले ते सगळे आपण सॉल्व्ह केलेत. कुठला तरी एक विचारले जाण्याची शक्यता आहे. नेक्स्ट बघा प्रश्न. डॉक्टर आणि दृष्टिदोषाच्या निराकरणासाठी 1.5 पॉवर दिलाय, 1.5 डायप्टर शक्तीचे भिंग वापरण्याचा सल्ला दिला. त्या भिंगाचे नाभीय अंतर किती असेल ना ते काढायचे. भिंगाचा प्रकार पण काढायचा आहे आणि नेत्रदोष कोणता आहे तो पण काढायचा आहे. एक चार्ट देतोय तो पाठच करायचा आहे जमेल तिथपर्यंत, कारण तेवढं जर पाठ केलं तर तुमचे हे काही 2-3 प्रश्न तर सहज सॉल्व्ह होतात. 2 प्रकारचे डिसीज असतात, एक असतं मायोपिया आणि दुसरं असतं काय तर हायपरमेट्रोपिया. मायोपिया म्हणजे काय की ज्या व्यक्तीला जवळचं दिसतं दूरचं दिसत नाही, त्याचाच उलट काय तर हायपरमेट्रोपिया ज्या व्यक्तीला दूरचं दिसतं जवळचं दिसत नाही. हा मायोपिया कसा सॉल्व्ह करता येतो तर आपल्याला कॉन्केव्ह लेन्स यूज करून सॉल्व्ह करता येतो. आणि कॉन्केव्ह लेन्सचं फोकल लेंथ नेहमी निगेटिव्ह असते आणि फोकल लेंथ निगेटिव्ह असल्यामुळे फॉर्म्युला बघा की पॉवरचा फॉर्म्युला काय 1/f असतो. हा निगेटिव्ह असेल तर हा पण निगेटिव्ह असतो, त्यामुळे पॉवर सुद्धा लक्षात ठेवायचे की निगेटिव्ह असतो. सो तुम्हाला कोणाला जर चष्मा असेल किंवा घरी कोणाला चष्मा असेल तर बघा नीट चेक करून की ज्या व्यक्तीला दूरचं दिसत नाही त्याला निगेटिव्ह नंबरचा चष्मा आहे आणि ज्या व्यक्तीला जवळचं नीट दिसत नाही त्याला कॉन्व्हेक्स लेन्स यूज केला जातो. पॉझिटिव्ह नंबरचा फोकल लेंथ आणि पॉझिटिव्हचा पॉवर सुद्धा असतो. म्हणजे आपला आन्सर जो आहे तो आपल्याला पॉझिटिव्ह एक्सपेक्टेड आहे. इथं बघा की पॉवर पॉझिटिव्ह आहे म्हणजे याचा अर्थ या व्यक्तीला हायपरमेट्रोपिया याचा अर्थ दूरदृष्टिता असणार आहे, ज्या व्यक्तीला दूरचं दिसतं जवळचं दिसत नाही. म्हणजे नेत्रदोष मिळाला आपल्याला. भिंगाचा प्रकार पण इथून तर लगेच मिळतो की कॉन्व्हेक्स आहे म्हणून, काय तर कॉन्व्हेक्स आहे. फक्त राहिलं काय तर आता फोकस काढून घेऊ, फोकल लेंथ काढून घेऊ. फॉर्म्युला लक्षात ठेवा P = 1/f. आपल्याला f काढायचा आहे म्हणजेच काय तर 1/p येणार. याचा अर्थ 1.5 इथं ठेवलं, 1.5 म्हणजे काय तर 3/2, 2 वर घेऊन जातोय तर आन्सर येणार 2/3. 2 ला 3 ने भाग दिला तर 0.667 आन्सर येणार है ना. फोकल लेंथ आहे नेहमी लक्षात ठेवा की हे लेंथ असल्यामुळे SI युनिट काय येणार तर मीटर येणार आहे. 0.667 हा काय तर आन्सर येणार. आणि आन्सर बघा हे चार्ट थोडं पाठ करायचं म्हणजे हे प्रश्न लगेच सॉल्व्ह करता येतात. अदरवाईज हे पाठ करावं लागेल तुम्हाला की फोकल लेंथ कॉन्व्हेक्सची पॉझिटिव्ह असते, कॉन्केव्हची निगेटिव्ह असते आणि फोकल लेंथ ज्याचा पॉझिटिव्ह त्याचा पॉवर पण पॉझिटिव्ह असणार, ज्याचा निगेटिव्ह त्याचा निगेटिव्ह पॉवर असणार आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा काय. 2, 2.5 and 1.7 डायप्टर सगळे पॉझिटिव्ह दिले. याचा अर्थ सगळे जे लेन्स आहेत हे कोणते तर हे कॉन्व्हेक्सच आहेत. सगळे लेन्स कॉन्व्हेक्स आहेत, प्रत्येकाचा पॉवर दिलेला आहे. असलेली भिंगे जवळ ठेवली तर त्यांची एकूण शक्ती किती होणार. म्हणजे जर 3 असे लेन्स एक जवळ लागून ठेवले तर जर 3ही मिळून किती पॉवर तयार होईल त्याचा फॉर्म्युला काय तर P = P1 + P2 + P3. बरं फोकल लेंथ टोटल फोकल लेंथ किती होणार तर नेहमी लक्षात ठेवा 1/f = 1/f1 + 1/f2 + 1/f3. एक तर हा असा प्रश्न विचारतील किंवा असा प्रश्न विचारतील. भाग कोणता आहे, कॉन्सेप्ट कोणता आहे, ज्याला कॉम्बिनेशन ऑफ लेन्सेस म्हटले जातं. कोणत्याही प्रकारचा लेन्स असेल, मग कॉन्व्हेक्स असेल कॉन्केव्ह असेल, बस याच फॉर्म्युल्यात व्हॅल्यूज पुट करायची आहे. इथं जर आपल्याला पॉवर विचारले तर आन्सर काय ना 2, 2.5 + 1.7. 2 आणि 2.5 म्हणजे 4.5, 4.5 आणि 1 5.5 आणि 7 0.7 म्हणजे 6.2. 6.2 डायप्टर हा काय तर एकूण शक्ती टोटल पॉवर आहे ते होणार आहे 6.2. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. प्लेन वेव्ह फ्रंट ऑफ लाईट ऑफ वेव्हलेंथ 5500 एंगस्ट्रॉम. आता थोडे हे इंग्लिशमध्ये प्रश्न आहेत कारण प्रश्न हे आता 11वी आणि 12वी वर्गातले आहेत. थोडेसे टफ असू शकतात. मागचे प्रश्न थोडे प्रॅक्टिस करा
10व्या वर्गापर्यंतचेच आहेत, त्यामुळे ते सोपे पण आहेत. हे थोडे प्रश्न कदाचित वाढू शकतात की काय टफ आहेत म्हणून, पण आयोगाने प्रश्न याच्यावर सुद्धा विचारले, ज्याला आपण इंटरफरन्स ऑफ लाईट म्हणतो. डायरेक्ट आयोगाने प्रश्न काय विचारले की डायरेक्ट व्हॅल्यूज दिले होते, व्हॅल्यूज पुट करा आणि आन्सर काढा. फॉर्म्युला तेवढं फक्त माहिती असायला पाहिजे. मी थोडा यामध्ये एक एक्स्ट्रा भाग टाकलाय, तो पण सांगतो की काय टाकले म्हणून. बघा काय दिले, प्लेन वेव्हफ्रंट ऑफ लाईट ऑफ वेव्हलेंथ दिलेला आहे 5500 एंगस्ट्रॉम इज इन्सिडेंट ऑन 2 स्लिट्स इन अ स्क्रीन परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ लाईट रेज. बघा काय दिलंय की असे 2 स्लिट ठेवलेले आहेत. म्हणजे बेसिकली काय की या ठिकाणी एखादी लाईट सोर्स जर असेल तर या 2 छोट्या होल मधून काय तर तो असा बाहेर निघेल, हा असा बाहेर निघणार आहे. आणि लेट्स से की या ठिकाणी एखादी स्क्रीन ठेवलेली आहे, तर मग हा सगळा जो लाईट रेज आहेत हे दोन्ही पण वेव्ह असे काय होणार, तर हे या स्क्रीन पर्यंत पोहोचतील. आणि ज्या भागामध्ये बघा की ते एकत्र आलेले आहेत, दोन्ही इंटरफेअर करतात एकमेकांना, त्या भागामध्ये आपल्याला काय तर इंटरफरन्स पॅटर्न पाहायला मिळतो. म्हणजे डार्क बँड, लाईट बँड, डार्क बँड, लाईट बँड, या बँड पाहायला मिळतो. यासाठी 2 सायंटिस्ट किंवा 2 एक्सपेरिमेंट लक्षात ठेवायचे आहेत. ते 2 एक्सपेरिमेंट कोणते, एक आहे यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट, या ठिकाणी हे केले. आणि जो फ्रेझनेल होता त्याने काय केलं, या डबल स्लिट जागी एक बाय प्रिझम यूज केला होता, तो इथे रिप्लेस केला होता. कशासाठी, कारण 2 कोव्हरंट सोर्सेस पाहिजेत, त्याच्यामुळे काय त्यासाठी काय तर त्यांनी बाय प्रिझम किंवा अशा डबल स्लिटचा यूज करता येतो. इथे बघा काय दिले, 2 स्लिट्स इन अ स्क्रीन परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ लाईट रेज इफ द टोटल सेपरेशन ऑफ 10 ब्राईट फ्रिंजेस. हे जे पॅटर्न जो तयार झालाय याला फ्रिंजेस म्हणतात. आणि टोटल किती आहेत, तर हे टोटल 10 तयार झाले, डार्क लाईट ऑन अ स्क्रीन 2 मीटर अवे. म्हणजे या दोघांमधला बघा हा सोर्स कन्सिडर करू आपण, आणि हा स्क्रीन याचा मधला जो डिस्टन्स आहे तो आहे 2 मीटर. आणि या टोटल जे फ्रिंजेस तयार झालेत, हे जे 10 तयार झाले ते टोटल इथपासून इथपर्यंत हा किती आहे, तर 2 सेंटीमीटर. हा 2 सेंटीमीटर. फाइंड द डिस्टन्स बिटवीन द स्लिट्स. म्हणजेच काय, कोणता डिस्टन्स काढायचा आपल्याला, तर हा एवढा डिस्टन्स आहे तो काढायचा. सॉरी, फाइंड द डिस्टन्स बिटवीन स्लिट्स. हा म्हणजे ह्या 2 स्लिट्स मधला काहीतरी आपल्याला अंतर काढायचं आहे. याचा अर्थ काय तर बघा की हा कोणकोणत्या सिम्बॉलने डिनोट करतात. हा जो डिस्टन्स आहे जो 2 मीटर आहे तो कॅपिटल डी ने डिनोट केला आहे, तो जो कॅपिटल डी आहे 2 मीटर. जो लाईट जात आहे त्याची वेव्हलेंथ तिथे दिलेली आहे की 5500 अँगस्ट्रॉम आहे. म्हणून या 2 होल मधला, या 2 कोरंट सोर्सेस मधला जो डिस्टन्स आहे त्याला स्मॉल डी ने डिनोट करतात, तो आपल्याला काढायचा आहे. आणि जे फ्रिंज विड्थ आहे ज्याला बीटाने डिनोट करतात, म्हणजेच काय की हे एक फ्रिंज, ही झाली एक फ्रिंज किंवा ही झाली एक फ्रिंज. हे टोटल याची जी विड्थ आहे ते बीटाने डिनोट केलं जातं. हे सगळे मिळून 10 आहेत, सगळे मिळून 10 आहे. म्हणजे या 2 सेंटीमीटर, हा एवढा डिस्टन्स आहे 2 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर मध्ये 10 आहे ना, तर एका फ्रिंजची विड्थ किती असणार ते काढता येईल आपल्याला. आता एक काम करून घेऊ, ते 2 सेंटीमीटर आहे ना, त्या 2 सेंटीमीटरला मी मीटर मध्ये कन्वर्ट करतो, म्हणजे 10⁻⁻² ने गुणाकार करू आपण, कारण 100 ने डिवाइड करावं लागेल. डिवाइडेड बाय 10 आहेत ना, तर हे 10 लिहिलेत मी. सो आन्सर किती येणार बघा, 0.2 इंटू 10⁻⁻² लिहिलं. सो हे फ्रिंज विड्थ पण मिळाली. आणि आता फॉर्म्युला काय, तर लॅम्डा इक्वल टू डी बीटा बाय कॅपिटल डी. डी बीटा बाय कॅपिटल डी हा फॉर्म्युला यूज करायचा आहे आणि बस व्हॅल्यूज पुट करून फक्त आन्सर काढायचे. आयोगाने हा जो भाग आहे हा एवढा दिला नव्हता, म्हणजे डायरेक्ट फ्रिंज विड्थ दिलेली होती की एवढी काहीतरी असेल म्हणून लक्षात ठेवायचे. आपण हा मीटर मध्ये घेतले. मी फक्त एक एक्स्ट्रा कॉन्सेप्ट इथं टाकला की 10 फ्रिंजेसची जे टोटल विड्थ आहे ती आहे 2 सेंटीमीटर. आपल्याला एकाची इथं घ्यायची असते, फक्त एवढा भाग एक्स्ट्रा टाकलाय. ठीक आहे, बघा आता प्रश्न सॉल्व्ह करून घेऊ. फक्त काय तर आता व्हॅल्यूज पुट करून आन्सर्स काढायचे आहेत. काय दिले बघा आता, लॅम्डा फॉर्म्युला मिळाला आपल्याला, लॅम्डा डी बीटा बाय डी. आपल्याला आन्सर काढायचे स्मॉल डी चा, त्यामुळे इथं मी स्मॉल डी इक्वल टू काय येणार, तर हा लॅम्डा गुणाकारामध्ये डी डिवाइडेड बाय बीटा त्या बाजूला गेलं तर. सो सगळे व्हॅल्यूज ठेवून देऊ. बघा आता हा मीटर मध्ये ठेवलाय, हा मीटर, त्यामुळे याला पण मीटर मध्ये घ्यावं लागेल आपल्याला. सो याला मीटर मध्ये जर कन्वर्ट केलं तर ते किती येणार, 5500 गुणाकारामध्ये 10⁻⁻10 मीटर. सो जर व्हॅल्यू जर पुट केले तर काय मिळते बघा, 5500 गुणाकारामध्ये 10⁻⁻10. कॅपिटल डी ची व्हॅल्यू किती आहे, तर 2, आणि बीटाची व्हॅल्यू आहे 0.2 इंटू 10⁻². इथं एक काम करून घेतो मी, 5500 गुणाकारामध्ये 10⁻² गुणाकारामध्ये 2, याला 2 करतोय. म्हणजेच काय की इथचा जो 10 ने गुणाकार केला तर इथं 10 ने भाग द्यावा लागेल, म्हणजे हे 2⁻³ लिहू, कारण 2 आणि 2 तर कॅन्सल होईल. इथं सॉरी -10 आहे. आता हे 3 जर वर घेऊन गेलो तर मला आन्सर काय मिळणार, 5500 गुणाकारामध्ये
हे -3 वर घेऊन गेलं तर प्लस होणार, म्हणजे 10⁻⁻10 इंटू 10⁻3 -10 + 3 -7 होणार, -7. आणि युनिट लिहा काय तर ते मीटर. आता कदाचित हे फक्त आपला आन्सर कधी मीटर कधी सेंटीमीटरमध्ये दिला जाऊ शकतो, तर ते फक्त तेवढं आपल्याला कन्वर्ट करावं लागणार आहे. किंवा मग हा थोडाफार पॉईंट वगैरे देऊन जे आपल्याला कॅल्क्युलेशन्स आहेत किंवा जे पॉईंट आहेत मॅथमॅटिक्स आहे तेवढा बेसिक यायला पाहिजे. पण फायनल आन्सर आपला काय तर डीचा स्मॉल डीचा आन्सर हा एवढा येणार आहे. ठीक आहे, तर या पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे की हा फ्रेस्नेल बायप्रिझम किंवा यंग डबल स्लिट एक्सपेरिमेंटवरचा प्रश्न सॉल्व्ह करायचा. फॉर्म्युला लक्षात घ्या, 2 वेळा आयोगाने या फॉर्म्युल्यावर प्रश्न विचारले. नेक्स्ट पुढचा प्रश्न काय तर बघा, अ स्मॉल ऑब्जेक्ट इज केप्ट सिमेट्रिकली बिटवीन 2 प्लेन मिरर्स इन्क्लाइंड ॲट 38 डिग्री. हा पण प्रश्न आता आयोगाने 2 वेळा प्रश्न हा पण विचारलाय की जर एखाद्या 2 मिरर जर ठेवले आहेत त्याच्यामध्ये काहीतरी अँगल आहे आणि जर मध्ये एखादी मांजर बसली आहे तर तिची किती प्रतिमा आपल्याला पाहायला मिळेल, असा एक प्रश्न विचारलाय. आणि लगेच दुसऱ्या वर्षी अजून एक सिमिलर प्रश्न विचारला होता. यामध्ये सुद्धा मी थोडासा त्याच्यात मॉडिफाय करून एक नवीन प्रश्न घेऊन आलोय. काय दिले बघा की 2 असे मिरर आहे ज्याच्यामध्ये अँगल दिले आपल्याला की 38 डिग्री. दिस अँगल इज नाउ ग्रॅज्युअली इंक्रीज. हे हा अँगल आहे ना थोडा वाढवला, इंक्रीज टू 41. कितीपर्यंत वाढवला तर हा 41 पर्यंत, म्हणजे आता अँगल हा थोडासा मोठा झाला, किती तर 41. द ऑब्जेक्ट बिंग सिमेट्रिकल, म्हणजे आधी पण बघा की ऑब्जेक्ट हा सिमेट्रिकल ठेवला होता, म्हणजे काहीतरी एक्झॅक्ट या मधल्या लाईनवर हा ऑब्जेक्ट इथे ठेवला होता. आता पण तो एक्झॅक्ट मध्येच आहे, म्हणजे काहीतरी दोन्ही पण मिरर एक्झॅक्टली सोबतच मोठे करावे लागणार आहे, तर हा अँगल तयार होईल. तर 38 पासून 41 डिग्री पर्यंत झालाय. मग अशा वेळेस काय विचारले बघा, द ऑब्जेक्ट बिंग सिमेट्रिकल ऑल द टाइम, डिटरमाइन द नंबर ऑफ इमेजेस विजिबल ड्युरिंग द प्रोसेस. म्हणजे इथून इथपर्यंत जातपर्यंत आपल्याला किती इमेजेस पाहायला मिळतील ते काढायचे. आन्सर काय ना तर बघा, ज्यावेळेस आन्सर कसा काढतात की नीटा इक्वल टू किंवा जे स्मॉल एन ने डिनोट करतात की जे टोटल इमेजेस किंवा स्मॉल एन ची व्हॅल्यू कसं काढतात तर 360 डिवायडेड बाय थिटा. थिटाची व्हॅल्यू इथं ठेवून देऊ आपण, तर इथं किती येणार, हा 38 ने डिवाइड केलं तर इथं आपला आन्सर येतो काय तर 9 पॉईंट समथिंग आन्सर येतं. म्हणजे 38 ने जर डिवाइड केलं तर इथं आन्सर येतो किती तर 9 पॉईंट समथिंग. आणि जर पॉईंट मध्ये आन्सर येत असेल तर नेहमी लक्षात ठेवायचं की कॅपिटल एन म्हणजे फायनल जी इमेजेस आपल्याला पाहायला मिळतात ते किती असतात, तर जो इंटिग्रल पार्ट आहे म्हणजे किती येणार तर 9 पाहायला मिळते, 9 पाहायला मिळणार आहे. सेम यामध्ये जर आपण काढलं स्मॉल एन ची व्हॅल्यू ती किती येते तर 360 बाय थिटा, आणि इथं जर मी 41 जर ठेवलं तर मला आन्सर मिळतो किती तर 8 पॉईंट समथिंग. मग अशा वेळी सुद्धा कॅपिटल एन यामध्ये किती येणार तर जो इंटिग्रल पार्ट आहे तोच येतो. त्याच्यामुळे आपला जो आन्सर आहे किंवा जे इमेजेस आहेत ड्युरिंग दिस प्रोसेस काय पाहायला मिळतात की 9 पासून 8 होताना पाहायला मिळतील. या केसमध्ये 9 असतील आणि या केसमध्ये काय तर आपल्याला 8च इमेजेस पाहायला मिळतील, म्हणजे 9 पासून 8 इमेजेस होताना पाहायला मिळतील. म्हणजे जसं आपण अँगल वाढवतो तसं काय तर ते नंबर ऑफ इमेजेस आहेत ते कमी झालेले दिसणार आहेत आपल्या इथे. ठीक आहे, तर हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे की प्लेन मिरर मध्ये जर काही जर अँगल असेल तर किती इमेजेस पाहायला मिळतील. नेक्स्ट, अ डेन्स ग्लास डबल कॉन्व्हेक्स लेन्स, आणि त्या कॉन्व्हेक्स लेन्सचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलेला आहे नीटा इक्वल टू 2. परत लक्षात घ्या की लेन्स आहे रिफ्रॅक्शन, तो लेन्स कशावर काम करतं तर प्रॉपर्टी कोणती आहे लाईटची तर रिफ्रॅक्शनची आहे. तर इथे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलेला आहे. डिझाइन टू रिड्यूस स्पेरिकल ॲबर्शन हॅज R1 बाय R2 याची व्हॅल्यू दिलेली आहे की 1/5. याचा अर्थ काय की जो लेन्स असतो, जो बघा कॉन्व्हेक्स लेन्स आहे तर हा असा लेन्स, आता हा लेन्स आहे तर याचे दोन्ही सरफेस हे कर्व असतात. याचा अर्थ याला 2 रेडियस असणार. ते रेडियस किती असणार, त्या दोन्ही रेडियसचा जो रेशो आहे तो दिलाय 1/5. याचा अर्थ काय तर R1 पेक्षा R5 हा 5 पट असेल. एक्झॅक्ट त्याची व्हॅल्यू दिलेली नाही आहे, पण R1 पेक्षा R2 हा किती तर हा 5 पट असणार आहे. त्यासोबत अजून एक कॉन्सेप्ट लक्षात ठेवायचं आहे नेहमी की इथं ऑप्टिकल सेंटर आहे, याच्या डाव्या बाजूला एक रेडियस असेल, या बाजूला एक रेडियस असणार. या डाव्या बाजूची रेडियस आपल्याला मायनस घ्यायची आहे, या बाजूची रेडियस आपल्याला पॉझिटिव्ह घ्यायची आहे, प्लस घ्यायची आहे. हे मगाशी पण सांगितलं. याचा अर्थ या दोन पैकी एक रेडियस कोणती तरी आपण मायनस घेऊ, कोणती तरी एक प्लस घ्यावं लागणार आहे. हे नेहमी लक्षात ठेवायचे कारण कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन फार इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट बघा काय, इफ अ पॉइंट ऑब्जेक्ट इज केप्ट 15 सेंटीमीटर इन फ्रंट ऑफ दिस लेन्स, म्हणजेच काय की 15 सेंटीमीटरवर 15 सेंटीमीटर ऑब्जेक्ट ठेवला आणि नेहमी ऑब्जेक्ट डाव्या बाजूला ठेवावा लागतो, त्यामुळे याचा आन्सर नेहमी लक्षात ठेवायची की व्हॅल्यू नेहमी मायनस लिहायची. मग अशी पण सांगितला लेन्सचा प्रश्न आला तेव्हा. इन फ्रंट ऑफ दिस लेन्स इट प्रोड्युसेस इट्स रिअल इमेज. रिअल इमेज तयार होत आहे म्हणजे काय तर ती व्ही ची व्हॅल्यू किती डिस्टन्सवर ॲट 7.5, आणि रिअल इमेज जर तयार होत आहे हे लेन्समुळे म्हणजे काय तर ते लेन्सच्या पलीकडे उजव्या बाजूला तयार होत आहे, आणि उजव्या बाजूला म्हणजेच काय तर ते प्लस असणार. हे प्लस मायनस सोबत घ्यायचे आहेत, अदरवाईज गोंधळ होतो सर्व. डिटरमाइन R1 आणि R2, आपल्याला R1 आणि R2 ची व्हॅल्यू काढायची आहे. ठीक आहे, बघा कसं काढता येईल आपल्याला. यासाठी आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे ज्याला लेन्स मेकर फॉर्म्युला म्हटलं जातं.
लेन्स मेकर फॉर्म्युला काय तर 1/f इक्वल टू वन बाय एफ इक्वल टू हा जो निटा आहे किंवा ज्याला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणतात तो एक तर निटाने किंवा म्यूने डिनोट केला जातो. सो इथं निटा दिलाय त्यामुळे तोच लिहू आपण -1/r1 -1/r2 या फॉर्म्युल्याने काय तर काढला तो. आता बघा की आपल्याला r1 आणि r2 ची व्हॅल्यू जर काढायचे तर आपल्याला ह्या दोन व्हॅल्यूज माहित असायला पाहिजेत. बरं याचा सोबत काहीतरी यांचा रेशो दिलेला आहे तर हा रेशो पुट करून आपण आन्सर काढते. पण त्यासोबत हे दोन व्हॅल्यूज माहित असायला पाहिजेत. पण इथं बघा की ही व्हॅल्यू माहिती आहे पण ही व्हॅल्यू नाही माहिती. पण ही व्हॅल्यू कसं काढता येईल तर आपल्याला u आणि v वरून आपल्याला माहित आहे की 1/f इक्वल टू लेन्स आहे ना म्हणजे याचा काय अर्थ काय तर 1/v - 1/u 1/v मायनस काय तर 1/u ज्याला आपण लेन्स फॉर्म्युला म्हणतो इथून आपल्याला आन्सर काढता येतं. सो 1/f चा आन्सर काढून घेऊ. v ची व्हॅल्यू किती आहे 7.5 मायनस हे आहेत -15 मायनस तर 15 होईल प्लस होईल. या दोघांचा जर एलसीएम काढला तर 7.5च्या डबल 15 होता त्यामुळे 15 त्याचा एलसीएम झाला. इथं 7.5ला जर 15 करायचं तर 2 ने गुणाकार करू आणि इथं जर करायचंय तर इथं करायची गरज नाही त्यामुळे 1. सो आन्सर हे येणार आहे बघा 3 2 आणि 1 3 3/15 3 चा भाग दिला तर 1/5. याचा अर्थ f ची व्हॅल्यू आपली आली किती तर 5 आली. f इक्वल टू लक्षात ठेवा इथं लिहून ठेवतोय मी f इक्वल टू 5 सेंटीमीटर आणि तो पण प्लस आलाय याचा अर्थ काय कारण कॉन्व्हेक्स लेन्स आहे इथं दिलंय की कॉन्व्हेक्स लेन्स आणि कॉन्व्हेक्स लेन्सचा नेहमी फोकल लेंथ लक्षात ठेवा की तो पॉझिटिव्ह असतो त्यामुळे तो तर आपला पॉझिटिव्ह आलाय. नेक्स्ट बघू आपण बघा आता हे सगळे व्हॅल्यूज इथं पुट करू आपण. 1/f किती आलंय तर 1/5 त्यानंतर निटाची व्हॅल्यू किती आहे तर ती 2 आहे तर ते पण इथं पुट केलं मी. नेक्स्ट आता बघा की इथं काय करायचं मला व्हॅल्यूज काढायचे आहेत r1 आणि r2 ची. आधी आपण r1 ची काढून घेऊ आणि त्याला 5 पट केले की r2 ची मिळेल. आता या r2 च्या जागी मी 5 पट r2 म्हणजे काय की r1 च्या 5 पट आहे ना त्यामुळे या r2 च्या जागी 5 टाइम्स r1 घेऊन घेतो. 1/r1 जर मी इथं लिहिलं तर इथं काय येणार तर 5 टाइम्स r1 येईल कारण मग त्यानुसार काय तर फक्त एकच अननोन बाकी राहतं. बरं त्यासोबत मगाशी सांगितलं होतं की एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह घ्यायचंय त्यामुळे मी याला निगेटिव्ह पण घेतोय. ठीक आहे हे लक्षात ठेवायचंय. नेक्स्ट 1/5 हा तसाच ठेवतोय. 2 - 1 तर इथं 1च होणार याला तसं सोडून देऊ आपण. इथं जर कॅल्क्युलेशन केलं तर बघा काय होत आहे मायनस तर प्लस होईल म्हणजे डायरेक्ट प्लस लिहा तरी चालेल. इथं या दोघांचं एलसीएम काढायचे 5r1 आणि r1 हा 5 पट आहे 5r1 त्यामुळे तो एलसीएम झाला याच्या पटीतच आहे तो. याला 5r1 करायचे तर 5 ने गुणाकार करावा लागेल तिथं 5 केलं मी. या ठिकाणी करायची गरज नाही त्यामुळे तिथं 1च ठेवतोय. नेक्स्ट बघा आता दोन्ही बाजूला 5 आणि 5 आहे तर कॅन्सल करतोय. r1 इकडे घेऊन येतोय r1 इक्वल टू 5 अधिक 1 हे किती येणार तर 6 त्यामुळे r1 ची व्हॅल्यू तर मिळाली आपल्याला की 6 सेंटीमीटर आणि r2 किती येणार तर यापेक्षा 5 पट आहे त्यामुळे 6 ला 5 ने गुणाकार केलं 6 पंचे 30 सेंटीमीटर दोन्ही पण व्हॅल्यूज मिळाले. सो r1 आणि r2 चे एक 6 सेंटीमीटर आणि एक काय तर 30 सेंटीमीटर हे दोन्ही पण व्हॅल्यूज आपल्याला मिळालेले आहेत. r1 आणि काय तर r2 ठीक आहे. तर या पद्धतीने आपण पूर्ण जे किंवा या ठिकाणी आपल्याला एक लक्षात घ्यायचं r2 ची व्हॅल्यू काय येणार तर -5r1 त्यामुळे इथं मायनस साइन द्यायला विसरू नका कारण एक प्लस आणि एक मायनस लिहायचं आहे. त्याशिवाय हे डिनोट होणार नाही की एक एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला आहे म्हणून. ठीक आहे हे उजव्या बाजूला आणि काहीतरी डाव्या बाजूची असणार आहे किंवा कोणती एक तिकडे घेतलं तरी पण चालेल. तर या पद्धतीने आपण पूर्ण जे लाईटवरचे जे एक्सपेक्टेड न्यूमरिकल्स होते ते कव्हर केलेत. यानंतर तुम्हाला याच फाईलमध्ये जी फाईल तुम्हाला टेलिग्रामवर शेअर केल्या जाईल याच फाईलमध्ये तुम्हाला PYQ किती दिले आहेत बघा आयोगाने जे विचारलेत 2018चा जसा आहे हा पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा 6 7 8 आणि 9 टोटल 9 प्रश्न विचारले. टोटल किती तर 9 प्रश्न विचारले. हे 9 प्रश्न नक्की प्रॅक्टिस करा. याचे काहीचे जे आपण मागच्या 5 वर्षाचे जे पेपर आहेत PYQ ते तर कव्हर केलेत त्यामुळे तुम्हाला ते व्हेरीफाय करता येईल की आन्सर आपले काढले ते बरोबर आहे की नाही आहे किंवा कसं सॉल्व्ह करायचं काही जरी डाऊट आहे तर ते व्हिडिओज पाहून तुम्हाला सॉल्व्ह करता येईलच. ठीक आहे तर हे सगळी फाईल कुठून डाउनलोड करता येईल तुम्हाला तर MPSC_AONIS त्यासोबत एक्झाम रेस या दोन्ही पण टेलिग्राम चॅनलवरून काय तर हे डाउनलोड करता येईल. तर आज आपण इथंच थांबूया पण त्याआधी परत एकदा सांगून देतोय की 10 जून पासून बॅच सुरू होत आहे. रिव्हिजन जी बॅच आहे राज्यसेवा कंबाईंड आणि येणाऱ्या ज्या पण एक्झाम्स आहेत त्यासाठी फार हेल्पफुल आहे. कंबाईनची एक्झाम पुढच्या 3 महिन्यापर्यंत राज्यसेवा आणि कंबाईन पुढच्या 3 महिन्यापर्यंत संपून जाईल आणि म्हणून काय तर तोपर्यंत अनलिमिटेड वॉच आहे तुम्ही ते किती वेळा पाहून रिवाइज करू शकता. जी ऑनलाईन प्लस लाईव्ह बॅच आहे
ये दिलेले 2 नंबर्स आहे, यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करता येईल. 10 जूनपर्यंत सांगतो की 10 जूनपासून सुरुवात होत आहे. काय वैशिष्ट्य आहेत तर 20+ लेक्चर्स आहेत, PDF नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील. मागील आपण 10-12 वर्षांचे जे PYQ आहेत ते कव्हर करू. यासोबत काही न्यूमरिकल तर आता कव्हर करतो, यासोबतच अजून काही न्यूमरिकल कव्हर करणार आहोत त्यामध्ये, आणि 500+ क्वेश्चन बँक सुद्धा त्यामध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केले जाईल. तर आज आपण इथंच थांबूया. थँक्यू व्हेरी मच.